नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागाची पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे। तर ते रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यानंतर तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं आहे ती पण माहिती आपण बघणार आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, समाज कल्याण विभागाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक नोटीस अपलोड केली आहे। तर ती नोटीस तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो। तर इथे तुम्हाला सर्व पदांचे नाव दिलेले आहेत। समाज कल्याण विभागाअंतर्गत जी पण पदे भरली जाणार आहेत त्या पदांची तुम्हाला इथे नावं दिलेली आहेत। ओके, त्यानंतर खाली रिस्पॉन्स शीटबद्दल माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला रिस्पॉन्स शीट जी आहे ती 24 मार्चपासून तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुमच्या लॉग इनमध्ये ऑप्शन दिला जाणार आहे। तर दुपारी 4 वाजल्यापासून तुम्ही डाउनलोड करू शकता। ओके, तर 28 मार्चपर्यंत तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता। ओके, तर तुम्हाला इथे सर्व माहिती दिलेली आहे। त्यानंतर खाली पण तुम्हाला इथे रिस्पॉन्स शीटबद्दल माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल मित्रांनो ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच घ्यायचं आहे। ओके, तर इथे 24 मार्चपासून ते तुम्ही 28 मार्चपर्यंत ऑब्जेक्शन घेऊ शकता। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे पुरावा असणं आवश्यक आहे। ओके, तर तुम्हाला मित्रांनो तिथे अपलोड करावं लागेल। ओके, तर तुम्हाला तुमच्याकडे प्रूफ असणं आवश्यक आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला इथे 100 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे। ओके, तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर असे पॉईंट तुम्हाला इथे दिलेले आहेत। तर तुम्हाला मित्रांनो 28 तारखेपर्यंतच ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ओके, 28 मार्चनंतर मित्रांनो तुम्ही जर ऑब्जेक्शन घेतलं तर ते विचारात घेतलं जाणार नाही। ओके, तर हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत। तर मित्रांनो, असं त्यांनी त्यांच्या नोटीसमध्ये सर्व पॉईंट दिलेले आहेत। तर आता आपण रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ती माहिती बघणार आहे। रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे। ती लिंक तुम्हाला ओपन करायची आहे। त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। आता इथे तुम्हाला मित्रांनो लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे इंटरफेस ओपन होईल। तर तुम्हाला इथे मित्रांनो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आहे। तर इथे तुमचा मित्रांनो संपूर्ण रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला फिल करायचा आहे। त्यानंतर तुमचा इथे मित्रांनो पासवर्ड तुम्हाला फिल करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा तुम्हाला इथे फिल करायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस आलेला आहे। तर इथे मित्रांनो पासवर्ड एक्सपायर, प्लीज चेंज पासवर्ड असा मेसेज आलेला आहे। ओके, जर तुम्हाला मित्रांनो जर असा मेसेज आला तर तुम्हाला इथे युजर आय डी फिल करावं लागेल। त्यानंतर तुमचा जुना पासवर्ड इथे फिल करा। त्यानंतर तुम्हाला इथे नवीन पासवर्ड इथे फिल करायचा आहे। नवीन पासवर्ड फिल करताना तुम्ही मित्रांनो कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर किंवा नंबर तुम्ही सर्व यूज करू शकता। ओके, त्यानंतर कन्फर्म न्यू पासवर्ड, इथे परत तुमचा नवीन पासवर्ड तुम्हाला फिल करायचा आहे। त्यानंतर कॅप्चा फिल करा आणि पुढे चेंज पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येऊन जाईल, युअर पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली, प्लीज लॉग इन अगेन। ओके, तर इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे परत रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आहे। त्यानंतर तुमचा पासवर्ड फिल करा। ओके, तुम्ही आता तो नवीन पासवर्ड तुम्ही इथे टाकलेला आहे, तो पासवर्ड तुम्ही इथे फिल करा। त्यानंतर हा कॅप्चा फिल करा आणि पुढे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो इथे मी सर्व माहिती भरलेली आहे। तर पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। आता इथे मला क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसतील, ॲप्लिकंट डिटेल्स, पोस्ट सिलेक्शन, हेल्प डेस्क। ओके, तर इथे तुम्हाला पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे त्या पदाचं तुम्हाला इथे नाव दिसेल। ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो आय सारखा इथे आयकॉन दिसेल, तर या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला क्लोज करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला काय ऑप्शन दिसतील, तर इथे ॲप्लिकंट डिटेल्स, पेमेंट स्लिप आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स। ओके, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला इथे ब्लू कलरमध्ये मित्रांनो क्लिक हिअर असा ऑप्शन दिसेल, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल। ओके, त्यानंतर मित्रांनो तुमची रिस्पॉन्स शीट ओपन होईल। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायचं आहे। ओके, तर इथे तुमचं संपूर्ण तुम्हाला माहिती दिसेल, तुमचं नाव दिसेल, त्यानंतर सेंटरचं नाव दिसेल। ओके, तुमची एक्झाम किती तारखेला होती ते डेट दिसेल। त्यानंतर तुमचा मित्रांनो इथे टाईम पण दिसेल। ओके, तुमचा इथे फोटो दिसेल। हे सर्व माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। तर खाली तुम्हाला सर्व प्रश्न दिलेले आहेत। हे सर्व प्रश्न तुम्हाला मित्रांनो बघून घ्यायचे आहेत।
तर इथे मित्रांनो जे करेक्ट आन्सर आहे ते इथे दिलेलं आहे आणि तुम्ही कोणता ऑप्शन निवडलेला आहे ते तुम्हाला इथे राईट साईडला दिलेलं आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता चूज अन ऑप्शन. ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो जे तुम्ही आन्सर निवडलेला आहे ते आन्सर दिलेला आहे. तो इथे तुम्ही निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे. ओके, तर -0.5ची इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि इथे तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन आय डी पण दिला आहे. ओके, एखादा क्वेश्चन मित्रांनो जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर हा क्वेश्चन आय डी तुम्हाला मित्रांनो लागणार आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सर्व माहिती दिली आहे. तर मित्रांनो रिस्पॉन्स शीटची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला इथे राईट साईडला वरती प्रिंट ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ते सेव्ह ॲज PDF म्हणून तुम्ही ते PDF सेव्ह करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे परत लॉग इन करावं लागेल. ओके, आणि इथे तुम्हाला मित्रांनो ऑब्जेक्शन घेण्यासाठी इथे ऑप्शन दिला जाईल. तर इथे ऑप्शन मित्रांनो अजून अपडेट झालेला नाही. ओके, तुम्ही इथे बघू शकता इथे फक्त कॅन्डिडेट रिस्पॉन्स एकच ऑप्शन इथे अपडेट झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन दिला जाईल आणि तुम्हाला इथेच लॉग इन करून तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागेल. ओके, आता इथे ऑप्शन दिला असतं तर तुम्हाला इथे मी लाईव्ह दाखवलं असतं की कशा पद्धतीने ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, पण आता इथे अजून ऑप्शन अपडेट झालेला नाही. ओके, त्याच्यामुळे आता इथे आपल्याला कोणती माहिती देता येणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची ती माहिती बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असेल. तर मित्रांनो चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशीच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असतात. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.